आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नेमकं आपल्याला काय प्रोसेस करावी लागेल की जेणेकरून आपल्याला या सर्व बॅचेसचे सर्व विषयाचे लेक्चर अगदी मोफतमध्ये फुकटमध्ये पाहता येतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता बऱ्याच मुलांनी आपलं हे ऍप सुद्धा डाउनलोड केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे, पण बऱ्याच मुलांना कुठेतरी अडचणी येतात। आपल्याकडे असणारा हा जो अँड्रॉइड मोबाईल आहे, त्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये तुम्हाला जायचे प्ले स्टोअर या ऍप वरती। आता इथं माझा अँड्रॉइड मोबाईल आहे, याच्यामध्ये मी गेलो आपल्या प्ले स्टोअर या ऍप वरती। तिथं आपल्याला आपल्या ऍपचं नाव सर्च करायचं, जे की आपल्या ऍपचं नाव आहे माझी शाळा। आता माझी शाळा सर्च करताना तुम्हाला स्पेलिंग सर्च करायची MAZISHAL, माझी शाळा असं टाकायचं आहे। MAJHI असं टाकू नका, MAZISHAL माझी शाळा टाका। आता इथं मी माझी शाळा नाव टाकलं। माझी शाळा नाव टाकल्यानंतर इथं दिसतंय तुम्हाला आपलं हे ऍप इथं आलेलं आहे। मग इथं तुम्हाला क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही आता इथून आपलं ऍप इन्स्टॉल करणार। मग ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आता हे बघा इथं माझं ऍप इन्स्टॉल होते। मग एकदा ज्यावेळेस आपलं ऍप इन्स्टॉल होणार, ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर बघू आपण पुढची प्रोसेस काय। आता सर्वांना इथं काय करायचं, ऍप इन्स्टॉल करायचंय। आता बघा माझं हे ऍप इथं इन्स्टॉल झालेलं आहे, माझी शाळा ऍप आपण इन्स्टॉल केलेलं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जायचंय आपल्या ओपन मध्ये। मग इथं आपलं असं माझी शाळा नावाचं आपलं ऍप ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला ऑलो करायचं। इथं आता तुमच्या समोर दोन ऑप्शन येणार, कोणते रे? इथं रजिस्टर नावाचं ऑप्शन येणार, खाली लॉग इन। आता लॉग इन कोणासाठी असणार? ज्यांनी ऑलरेडी ऍप डाउनलोड केलेलं आहे, इन्स्टॉल केलंय, त्यांच्यासाठी लॉग इन हा ऑप्शन असणार आहे। पण आपल्याला क्लिक करायचं आपल्या रजिस्टर वरती। मग रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ते विचारतील की तुमचा नंबर इथं टाका, म्हणजे तुम्हाला इथं स्वतःचा नंबर टाकायचा आहे। इथं नंबर टाकल्यानंतर काय येणार? इथं नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी येणार। मग आपण काय करणार? तो ओटीपी इथं टाकणार। ओटीपी टाकल्यानंतर आपल्या समोर असं जे पेज आहे आपल्या ऍपचं, असं पेज तुमच्या समोर ओपन होणार। कशा प्रकारचं? असं पेज तुमच्या समोर ओपन होणार। मग आता नेमकं इथून पुढे प्रोसेस, बऱ्याच मुलांची प्रोसेस इथपर्यंत झालेली असते। ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही इथपर्यंत आलेले असतात। आता नेमकं इथून पुढे जायचं कसं? आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षा मधले लेक्चर पाहिजे, किंवा शालेय स्पर्धा परीक्षामध्ये ज्या ज्या बॅचेस आहे त्या बॅचेस मधले जे जे विषय त्या विषयाचे आपल्याला काय पाहिजे, लेक्चर पाहिजे, किंवा मागच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायच्या आहे, वाचायच्या आहे, बरोबर आहे। मग आपण कुठे क्लिक करणार? आता शालेय स्पर्धा परीक्षावरती। मग शालेय स्पर्धा परीक्षावरती क्लिक केल्यानंतर हे बघा आता शालेय स्पर्धा परीक्षामध्ये आलं 8वी NMMS 48,000 रुपये शिष्यवृत्ती। त्याच्यानंतर येणार 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, हा सगळा हे जे फोल्डर आहे तुमच्या समोर येणार। मग इथून पुढे काय करायचं? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या बॅचचे तुम्हाला लेक्चर पाहिजे, जर तुम्हाला NMMS चे पाहिजे असेल तर तुम्ही NMMS ला क्लिक करा, 8वी NMMS वरती क्लिक करणार। मग क्लिक केल्यानंतर हे बघा आता 8वीच्या NMMS परीक्षा मधला कंटेंट तुमच्या समोर आला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं गेल्यानंतर इथपर्यंत तुम्ही आले, पण इथून पुढची प्रोसेस तुम्हाला कळाली पाहिजे। मग इथून पुढे तुम्ही काय कशावरती क्लिक करणार? इथं कंटेंट नावाचं एक ऑप्शन आहे, त्या कंटेंट वरती तुम्ही आता क्लिक करणार। मग कंटेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळे आलं बघा। त्याचबरोबर तुम्हाला फक्त